नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण रेल्वे भरती 2024च्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना GK/GS क्वेश्चनची सिरीज आजपासून उपलब्ध करून देणार आहोत। लुसेंट पब्लिकेशनचे बुक हे हिंदीमधून असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासणे अवघड जाते, म्हणून त्यांच्यासाठी ही सर्व सिरीज मराठीतून घेऊन आलो आहोत। अजून मग विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी, रेल्वे एक्झामच्या अनुषंगाने रेल्वे एक्झाम शेतकरी पुत्र सिरीज आपण घेऊन आलो आहोत। त्याच्यामध्ये 16 जुलैपासून तिची सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये टॉपिकचे विश्लेषण केले जाईल आणि ते पण शॉर्टकट पद्धतीने, ते पण मोफत राहील। कोणत्याही प्रकारची फी त्याच्यामध्ये भरायचं काम विद्यार्थ्यांना पडणार नाही। तसेच शेतकरी पुत्र रेल्वे एक्झाम सिरीजमध्ये जनरल नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग म्हणजे सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व क्लास घेतले जातील आणि ते पण मोफतमध्ये क्लास होतील। ते सर्व क्लास या टाइमटेबल प्रमाणे असतील। हे सर्व विद्यार्थ्यांनी नीट बघून घ्यावे आणि याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटवर उपलब्ध आहे। तरी टेलिग्राम चॅनलची लिंक आय बटनमध्ये दिलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ती लिंक क्लिक करून घ्यावी। आणि या सर्व क्लासेसचे MCQ म्हणजे GK/GS MCQ आपण महत्त्वाचे MCQ जे शिकवले जाईल त्या क्लासेसमध्ये त्याचे सर्व उपलब्ध केलेले आहेत। ते सुद्धा आपण त्याची प्रॅक्टिस सुद्धा त्याच्यासोबत करणार आहोत, म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि परीक्षेत निवड होण्यास मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। भारतामध्ये विधान परिषद किती राज्यांमध्ये अस्तित्वात आहे? तर भारतामध्ये विधान परिषद ही 7 राज्यांमध्ये अस्तित्वात आहे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था सर्वात प्रथम सुरू करण्यात आली? तर राजस्थान या राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था ही सर्वात प्रथम सुरू करण्यात आली होती। कलम 14 ते कलम 18 कोणत्या मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? तर कलम 14 व कलम 18 ही समता या मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे। हा प्रश्न नेहमी वारंवार रेल्वे परीक्षेमध्ये विचारला जातो, तरी सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा। पुढील प्रश्न, भारतीय संविधानामध्ये समवर्ती सूची कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आली आहे? तर भारतीय संविधानामध्ये समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाच्या संविधानामधून घेण्यात आली आहे। पुढील प्रश्न, भारतात GST केव्हापासून सुरू करण्यात आली? तर भारतात GST मध्ये गुड सर्व्हिस टॅक्स हे 1 एप्रिल 2017 पासून भारतामध्ये सुरू करण्यात आला आहे। पुढील प्रश्न, सुरेश तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार देशातील गरिबांचा आकडा हा किती आहे? तर सुरेश तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार देशातील गरिबांचा आकडा हा 37.2% आहे। हा अर्थशास्त्राचा प्रश्न नेहमी विचारला जातो एखाद्या समितीवर किंवा दारिद्र्य रेषेतील अहवालावर परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। पुढील प्रश्न, 1980 साली भारतातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर 1980 मध्ये भारतातील 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। पुढील प्रश्न, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? सर्वात पहिले नीती आयोग जेव्हा स्थापन झाला होता त्याच्या पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर अरविंद पांगडिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते। पुढील प्रश्न, 12वी पंचवार्षिक योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 12वी पंचवार्षिक योजना ही 2012 ते 2017 मध्ये सुरू करण्यात आली। पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन होते। पुढील प्रश्न, ऑरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक चार्ल्स डार्विन यांनी लिहिले आहे। पुढील प्रश्न, पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार हा देविका राणी यांना देण्यात आला होता। पुढील प्रश्न, महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील सर्वात पहिला देश कोणता? तर महिलांना
मतदानाचा अधिकार देणारा जगातील सर्वात पहिला देश न्यूझीलंड हा आहे. न्यूझीलंड या देशामध्ये महिलांना सर्वप्रथम मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. पुढील प्रश्न, भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? तर भारताचे सर्वात पहिले निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. पुढील प्रश्न, गॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गॅम्बिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गॅम्बिट हा शब्द शतरंज या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, विजय हजारे ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर विजय हजारे ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते हार्डवेअर नाही आहे? खालीलपैकी कोणते हार्डवेअर नाही? तर जावा हे सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर नाही आहे, म्हणून जावा हे हार्डवेअर हे उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी उच्चस्तरीय भाषा कोणती आहे? तर खालीलपैकी उच्चस्तरीय भाषा या वरील सर्व भाषा या उच्चस्तरीय आहेत. तर खालीलपैकी उच्चस्तरीय भाषा कोणती आहे? सर्व भाषा उच्चस्तरीय आहेत, पण सगळ्यात उच्चस्तरीय भाषा हे फॉरेस्टॉन आहे. सर्वात स्तरीय भाषा कोणती आहे? तर फॉरेस्टॉन आहे, पण सर्वच भाषा उच्च आहेत, पण सर्वात उच्चस्तरीय भाषा फॉरेस्टॉन आहे. प्रश्नामध्ये सुद्धा आयोग विद्यार्थ्यांना गोंधळून टाकते आणि प्रश्न हा चुकीचा होत असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी भूमध्य रेषा 2 वेळा ओलांडते? तर याचे उत्तर आहे ॲमेझॉन नदी ही भूमध्य रेषा 2 वेळा ओलांडते. पुढील प्रश्न, चीनची मुख्य नदी कोणती? तर मेकॉंग ही चीनची मुख्य नदी आहे. पुढील प्रश्न, भारताची उत्तर आणि दक्षिण लांबी किती आहे? तर भारताची उत्तर आणि दक्षिण लांबी ही 3214 किलोमीटर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी अक्षांश रेषा भारताच्या मध्यातून जातात? खालीलपैकी कोणत्या अक्षांश रेषा भारताच्या मध्यातून जातात? तर कर्करेषा म्हणजे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते. पुढील प्रश्न, इंदिरा पॉईंटचे दुसरे नाव कोणते? तर वरीलपैकी सर्व हे इंदिरा पॉईंटचे नाव आहेत. पुढील प्रश्न, बंगालचे दुःख अश्रू म्हणून कोणती नदी ओळखल्या जाते? तर दामोदर ही नदी बंगालचे दुःख अश्रू म्हणून ओळखल्या जाते. पुढील प्रश्न, महात्मा बुद्ध यांचे म्हणजे गौतम बुद्ध यांचे महानिर्वाण कुठे झाले? म्हणजे त्यांचा मृत्यू कुठे झाला? तर ते कुशीनगर येथे महात्मा बुद्ध यांचं महानिर्वाण झालं होतं. स्वामी विवेकानंद यांना विवेकानंद हे नाव कोणी दिलं? तर खितळीचे महाराज यांनी स्वामी विवेकानंदांना विवेकानंद हे नाव दिलं. त्यांचं ओरिजिनल नाव काय होतं? तर नरेंद्र दत्त हे त्यांचं मूळ नाव. पुढील प्रश्न, खालीलपैकी उत्तर भारतीय नृत्य कोणते आहेत? तर कथक हे उत्तर भारतीय नृत्य आहे. पुढील प्रश्न, यामिनी कृष्णमूर्तीचा कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंध आहे? तर भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याशी कृष्णमूर्तीचा संबंध आहे. प्राचीन वाद्ययंत्र कोणते आहे? खालीलपैकी प्राचीन वाद्ययंत्र कोणते आहे? तर प्राचीन यंत्र वीणा हे वारकरी संप्रदायामध्ये आपण नेहमी बघतो, हे प्राचीन वाद्ययंत्र आहे. पुढील प्रश्न, राजा रवी वर्मा कशासाठी ओळखले जातात? तर चित्रकार म्हणून राजा रवी वर्मा यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, खजुराहो येथील मंदिराचा संबंध कोणत्या धर्माशी येतो? हिंदू आणि जैन या दोन्ही धर्माशी खजुराहो या मंदिराचा संबंध येतो. पुढील प्रश्न, सालार जंग संग्रहालय कुठे आहे? तर हैदराबाद येथे सालार जंग हे संग्रहालय आहे. हे सर्व प्रश्न आगामी रेल्वे भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत, तरी सर्व विद्यार्थ्यांनी हे बघावे आणि याची PDF आमच्या टेलिग्राम चॅनल एक्झाम पॉईंटवर उपलब्ध आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ते ग्रुप जॉईन करावा, जेणेकरून हे सर्व PDF आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तिथे मिळेल. पुढील प्रश्न, बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर आकाशवाणी या केंद्राचे हे ब्रीदवाक्य आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे? तर वेग ही सदिश राशी आहे. सामान्य विज्ञानाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, दुधामधून क्रीम काढल्यानंतर काय होते? तर याचे उत्तर आहे दुधाचे घनत्व वाढते. पुढील प्रश्न, पर्वतावरील पाणी किती तापमानावर उबळत असते? तर याचे उत्तर आहे 100 अंश सेल्सिअस पेक्षा कमी जर तापमान असलं
त्याच्यावर सुद्धा पर्वतावरील पाणी हे उबाळत असते. पुढील प्रश्न, मातीच्या भांड्यातील पाणी थंड कोणत्या क्रियेने होते? तर बाष्पीकरण या क्रियेने मातीच्या भांड्यातील पाणी हे थंड होते. साधारण बोलताना आवाज किती डेसिबल असतो? साधारण बोलताना आवाज किती डेसिबल असतो? तर 30 ते 40 डेसिबल हा आवाज साधारण बोलताना असतो. पुढील प्रश्न, ध्वनी प्रदूषण कशामध्ये मोजतात? तर ध्वनी प्रदूषण हे डेसिबलमध्ये मोजतात. म्हणजे ध्वनी मोजायचं जे यंत्र आहे ते कोणतं आहे? तर डेसिबल. वनस्पती संबंधित संस्था कोणती? तर हॉर्टिकल्चर ही वनस्पती संबंधित संस्था आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि येणारी शेतकरी पुत्र रेल्वे एक्झाम सिरीज बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि आमच्या एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळेल आणि पुढील रेल्वे भरती तयारी करण्यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारचे क्लास लावायची आवश्यकता पडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.